आपण पाठीमागच्या तासामध्ये समाजशास्त्र म्हणजे काय, त्याचबरोबर समाजशास्त्राचं व्याख्या या संदर्भात चर्चा पाहिली गेली की समाजशास्त्राचं अभ्यासाचं महत्त्व काय आहे. आज आपण समाजशास्त्राचं स्वरूप या संदर्भात चर्चा करणार आहोत की समाजशास्त्र एक ज्ञानशाखा आहे. ती मानवाचे सामाजिक जीवन आणि समाजाचे विस्तृत ज्ञान देते. समाजशास्त्र इतर सामाजिक शास्त्रापेक्षा अनेक बाबतीत वेगळे आहे. समाजशास्त्राचं स्वरूप समजावून घेण्यासाठी आपल्याला पुढील मुद्द्यांचा विचार करणं आवश्यक आहे. त्यामध्ये नंबर 1 सांगितला गेला आहे की समाजशास्त्र हे अनुभवाधिष्ठित शास्त्र आहे. समाजशास्त्रामध्ये सामाजिक घटनांचा अभ्यास आणि विश्लेषण हे वैज्ञानिक पद्धतीच्या साहाय्याने केले जाते. समाजशास्त्र केवळ आराम खुर्चीत बसून केलेल्या तात्विक चिंतन किंवा विचारावर आधारित नाही, तर निरीक्षण केले जाते, प्रयोग केला जातो, परीक्षण केलं जातं. अशा वैज्ञानिक प्रक्रियांच्या माध्यमातून समाजशास्त्रात नियम मांडले जातात. एखादी समस्या असेल तर ती का घडली त्याचं निरीक्षण केलं जातं. पुन्हा ती घडू नये यासाठी काय प्रयत्न करते याचा विचार केला जातो. आणि हे सर्व करत असताना वैज्ञानिक पद्धतीच्या माध्यमातून केला जातो. आणि म्हणून समाजशास्त्र हे एक अनुभवाधिष्ठित शास्त्र आहे. आणि हे अनुभवाधिष्ठित शास्त्र निरीक्षणाच्या माध्यमातून, परीक्षणाच्या माध्यमातून आपणाला त्याचं सातत्यानं विचार करता येतो. त्यावर नवनवीन विचारमंथन आपल्याला मांडता येतं. आणि म्हणून वैज्ञानिक प्रक्रियेच्या माध्यमातून समाजशास्त्रात नियम मांडले जातात. मानवी ज्ञान हे अनुभवाच्या आधारे साध्य करता येते. मानवी ज्ञान हे अनुभवाच्या आधारेच साध्य करता येते. आणि हा अनुभव तुमच्या ज्ञानाला अधिक झळाळी, तुमच्या ज्ञानाला अधिक चकाकी देण्याचं काम करत असतो. आणि म्हणून समाजशास्त्र हे अनुभवाधिष्ठित शास्त्र आहे. उदाहरण पाहायचं झालं गेलं तर आपल्या राज्यामध्ये पोलीस खातं आहे. हे पोलीस खातं ज्यावेळेस गुन्हेगारीच्या संदर्भात, एखाद्या गुन्ह्याच्या संदर्भात शोध घेत असतं, तेव्हा त्या गुन्ह्याचा शोध घेत असताना असा गुन्हा पूर्वी घडलेला आहे का, मग त्या गुन्ह्याचं टेक्निक कशा स्वरूपाचं होतं, ती गुन्हा करण्याची पद्धत कशा स्वरूपाची होती, या गुन्हा करण्याच्या स्वरूपाची पद्धत कशी आहे, आणि मग त्याचं साधर्म्य जोडून त्याची तपासणी करून खऱ्या अर्थाने गुन्हेगाराला शिक्षा करण्याचं काम या माध्यमातून केलं जातं. आणि त्या माध्यमातून एक नवीन विचार पुढे येतो. आणि म्हणून समाजशास्त्र हे अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे. माणसाच्या अनुभवाच्या माध्यमातून तोचं जीवन समृद्ध होतं, त्याचं ज्ञान प्रगल्भ होतं आणि त्या प्रगल्भ ज्ञानाच्या जोरावर तो पुढे चालत असतो. आणि म्हणून समाजशास्त्र एक अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे असं म्हटलं जातं. नंबर 2 सांगितलं गेलं की समाजशास्त्र एक सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. समाजशास्त्रात सिद्धांताची निर्मिती आणि विकास अत्यंत पद्धतशीरपणे झालेला आहे. समाजशास्त्रामध्ये सिद्धांताची निर्मिती होते आणि या निर्मितीच्या माध्यमातून विकासाची प्रक्रिया प्रभावीपणे गतिमान केली जाते. मग सिद्धांत हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील. उदाहरणार्थ दरखामने आत्महत्येचा सिद्धांत मांडला गेला. रॉबर्ट थॉमस माल्थस याने लोकसंख्येचा सिद्धांत मांडला गेला. आणि त्यानुसार आजही आपणाला त्याच्या विकासाची प्रचिती येते. त्यांनी मांडलेला विचार आपल्या त्यातून प्रतिबिंबित होतो. मग त्यामध्ये सिद्धांताचे आत्महत्येचे प्रकार आजही आपणाला ते तंतोतंत पडतात की लोक आत्महत्या करतात या कारणामुळेच करतात. माल्थसने सिद्धांत मांडला गेला की जगाची लोकसंख्या नियंत्रित करावी. आत्मसंयम असेल, प्रतिबंधात्मक साधना असतील, कुटुंब नियोजन असेल, 2 अपत्यामधील अंतर असेल, या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या. आणि पुढे चालून त्यांनी सांगितलं गेलं की हे जर मानवाने केलं नाही तर लोकसंख्या आटोक्यात आणण्याचं काम निसर्गाला करावं लागेल. आणि मग ते दुःखकारक असेल, क्लेशकारक असेल, मग भूकंप असेल, वादळ असतील, महापूर असेल, ज्वालामुखी असेल, त्याची प्रतिष्ठा आज आपल्याला येते. वेगवेगळ्या रोगराईच्या साथी असतील
आणि म्हणून समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. सिद्धांताच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून आपणाला समाजाच्या विकासाची प्रक्रिया गतिमान करता येते आणि याची परिणती देशाच्या आणि समाजाच्या विकासाला चालना दिली जाते. एवढंच नव्हे तर समाजशास्त्र हे केवळ एक सैद्धांतिक शास्त्र राहिलेलं नाही, तर समाजशास्त्राचा विविध शाखा या सामाजिक ज्ञानाच्या उपाययोजनावर आधारलेल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना केल्या जातात आणि या माध्यमातून त्या उपाययोजनांच्या माध्यमातून समाजाचा विकास होतो. मग आपण पाहतो MPSCची परीक्षा असेल, MSWचा कोर्स असेल, यामध्ये विद्यार्थ्यांना प्रयोग केला जातो. प्रयोगाच्या माध्यमातून सिद्धांत मांडावा लागतो आणि या सिद्धांताची अंमलबजावणी करून त्याचं उपयोजित घटकाच्या माध्यमातून रूपांतर करून समाज विकासाला चालना देण्याचं काम केलं जातं. आणि म्हणून समाजशास्त्रामध्ये या घटकांचा विचार केला जातो. म्हणून समाजशास्त्र एक सैद्धांतिक शास्त्र आहे, पण ते एक उपयोजित आहे. थोडक्यात समाजशास्त्र हे शुद्ध विज्ञान आहे, तसेच ते एक उपयोजित विज्ञान आहे की ते उपयोगी येतं, उपयोगी आणता येतं आणि त्या उपयोजनाच्या माध्यमातून आपल्याला विचार मांडता येतं आणि म्हणून ते एक उपयोजित विज्ञान म्हटलं गेलं आहे. नंबर 3 सांगितलं गेलं आहे की समाजशास्त्र हे तथ्यावर आधारित विज्ञान आहे. समाजशास्त्राचा उद्देश हा समाजातील सत्य घटनांचा शोध घेणे हा आहे. ज्या समाजात सत्य घटना आहेत, फॅक्ट्स आहेत, त्याचा शोध घेणं, त्या घटना का घडल्या, त्याची कारणं काय आहेत, त्यावर कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येतील याचा विचार केला जातो. आणि मग समाजशास्त्राचा उद्देश हा समाजातील सत्य घटनांचा शोध घेणे हा आहे. समाजात जसे घडते तसा त्याचा अभ्यास केला जातो. जसे घडते तसा अभ्यास केला जातो. समाजात काय असले पाहिजे यापेक्षा काय आहे याचा विचार समाजशास्त्रात प्रामुख्याने केला जातो. भविष्यकाळाचा विचार न करता वर्तमान काळ हा प्रामुख्याने समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. काय झालं काय नाही यापेक्षा आज काय आहे याचा विचार यामध्ये केला जातो आणि या माध्यमातून समाज विकासाला चालना दिली जाते. समाजशास्त्र कोणत्याही घटनेला चांगले वाईट योग्य अयोग्य मानत नाही, त्यामुळे ते आदर्शवादी विज्ञान ठरत आहे. उदाहरणार्थ बहुपत्नीत्व ही प्रथा योग्य की अयोग्य, हुंडा प्रथा योग्य की अयोग्य हे अनुभवाच्या आधारे विश्लेषण केले जाते. काय असले पाहिजे यापेक्षा काय आहे याचा विचार इथे मोठ्या प्रमाणात केला जातो आणि म्हणून अनेक समस्या असतील, संकट असतील, ते कसे त्यातून सुटका करता येईल, कशा सोडवता येतील आणि समाज जीवन अधिक वृद्धिंगत योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे कसं गतिमान करता येईल याचाही प्रयत्न केला जातो. एखादा आपण दुसरे उदाहरण पाहू शकतो की एखादा अपघात घडला गेला असेल तर अपघात घडला गेला, का घडला गेला, त्याची कारणं काय, पुन्हा तो घडणार नाही यासाठी काय करता येतील, म्हणजे त्या माध्यमातून त्या उपाययोजना अंमलात आणून उपयोजित दृष्टिकोनातून त्याचं विश्लेषण केलं जातं आणि या माध्यमातून समाजशास्त्राच्या अभ्यासाला गती दिली जाते. म्हणून समाजशास्त्र हे एक तथ्यावर आधारित विज्ञान आहे. ते मोघम अंदाजे अभ्यास करत नाही, तर फॅक्ट्सवर घडलेल्या घटनाच्या संदर्भात अभ्यास करत असतात. आणि शेवटचा मुद्दा यामध्ये सांगितलं गेलं की समाजशास्त्र हे एक समग्र विज्ञान आहे. समाजशास्त्र संपूर्ण समाजाचा अभ्यास करतं. यात समाजातील फक्त एखाद्या विशिष्ट भागाचाच अभ्यास केला जात नाही, तर सामाजिक जीवनाच्या सर्व पैलूंचा अभ्यास यामध्ये केला जातो आणि या माध्यमातून समाज विकासाला एक नवी दिशा देण्याचं काम, समाजाला एक विचार देण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि म्हणून समाजशास्त्राचा चर्चा करत असताना आपणाला समाजशास्त्राचं स्वरूप किंवा समाजशास्त्राचे वैशिष्ट्य नेमके काय आहेत याचा आपणाला आढावा घ्यावायचा आहे. आज आपण या पुढचा मुद्दा समाजशास्त्रात उदय आणि व्याप्ती किंवा याचा चर्चा करणार आहोत की समाजशास्त्राचा उदय केव्हा झाला गेला, कसा झाला गेला आणि या माध्यमातून या समाजाच्या विकासाला कशी चालना दिली गेली याची आपण इथे चर्चा करणार आहोत. समाजशास्त्राचा उदय समजावून घेण्यासाठी आपल्याला समाज आणि त्या भागातील विचार यातील संबंध जाणून घेणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्र,
सुरुवातीच्या काळातील समाजशास्त्रज्ञांनी ज्या कल्पना किंवा विचार केला त्यांचे मूळ हे युरोपातील सामाजिक परिस्थितीमध्ये दिसून येते. युरोपातील फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे प्रचंड आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तन झाले. त्यातून समाजशास्त्राचा एक शास्त्रीय विद्याशाखा म्हणून उदय झालेला आपल्याला दिसून येतो. या बदलाच्या कालखंडाला युरोपातील प्रबोधनाचा कालखंड म्हटला जातो. विद्यार्थी मित्र, प्रबोधनाच्या काळात जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे व्यक्ती नवीन दृष्टिकोनातून बघू लागल्या गेल्या. वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारांना महत्त्व प्राप्त झाले गेले. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीच्या काळात जी वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्रांती झाली त्यातून एक नवीन दृष्टिकोन निर्माण झाला. त्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला गेला असं आपणाला म्हणता येईल. औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या जुन्या युरोपातही प्रत्येक गोष्टीला आव्हान केले गेले. वर्गाची पुनर्रचना, जुनी व व्यवस्था यांचा विचार करून नवीन वर्ग निर्माण झाले. धर्माला आव्हान निर्माण झाले गेले. धर्माचे महत्त्व कमी होऊ लागले गेले. कौटुंबिक संरचना, मूल्य बदलली. महिलांच्या स्थानात बदल होऊ लागला. राजेशाही नष्ट होऊन लोकशाही उदयास आले गेले आपल्या इथं पाहावयास मिळत आहे की या औद्योगिक क्रांतीने एकूण समाज जीवनाची रचनाच बदलली गेली. जुनी वर्गव्यवस्था मागे टाकून नवीन वर्ग निर्माण झाले गेले. धर्माला आव्हान निर्माण झाले गेले. कारण भारतीय समाज व्यवस्थेमध्ये औद्योगिक क्रांतीने धर्माकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला गेला. धर्माच्या बाबतीत असणारं अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा या कालबाह्य वाटू लागल्या गेल्या आणि त्याचे परिणती धर्माचं महत्त्व कमी होऊ लागलं गेलं. कौटुंबिक संरचना बदलली गेली. कौटुंबिक संरचना पूर्वीच्या कालखंडामध्ये कशी होती, आज कौटुंबिक ढाचा बदलला गेला. पूर्वीच्या काळी संयुक्त कुटुंब पद्धती होती. 2 ते 3 पिढ्यांचे लोक एकत्र राहत होते. काळ बदलला गेला आणि या बदलत्या काळानुसार विभक्त कुटुंब पद्धतीचं महत्त्व वाढलं गेलं. कुटुंबाच्या रचनेत बदल झाला गेला. मूल्य बदलली गेली. महिलांच्या स्थानात बदल झाला गेला. पूर्वीच्या काळी महिला ही अबला मानली जात होती. महिला गौण लेखलं जात होतं. परंतु आज तिचा सन्मान केला जातो आहे. महिला ही एक व्यक्ती आहे. तिचा सन्मान झाला गेला पाहिजे. तिला व्यक्तीप्रमाणे वागवलं गेलं पाहिजे हा विचार वाढीस लागला गेला. आणि त्याचबरोबर गत कालखंडामध्ये जी शासन व्यवस्था म्हणून आपण पाहतो ती राजेशाही व्यवस्था होती ती नष्ट झाल्या गेली आणि लोकशाहीचा उदय झाला गेला. आणि लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलं जाणारं राज्य म्हणजे लोकशाही होय. आणि त्या लोकशाहीचा उदय झाला गेला आणि या माध्यमातून समाज विकासाला चालना मिळाली. विद्यार्थी मित्र, या सर्वातून निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीतून समाजशास्त्राचा उदय झाला गेला आपल्या इथं पाहावयास मिळतो. आणि याची परिणती समाजशास्त्राच्या विकासाला चालना मिळाल्या गेल्या आपल्याला इथं पाहावयास मिळत आहे. समाजशास्त्राच्या उदयाच्या संदर्भात चर्चा करत असताना समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक म्हणून आपण या औद्योगिक क्रांती, फ्रेंच राज्यक्रांतीच्या माध्यमातून समाजशास्त्राच्या निर्मितीवर कोणत्या घटकाने प्रभाव टाकला गेला याची चर्चा आपण इथे करणार आहोत. आणि यामध्ये नंबर 1 विद्यार्थी मित्र सांगितलं गेलं व्यापारी क्रांती. सन 1450 ते 1800 या काळात घडलेल्या अनेक घटनांची मालिका म्हणजे ही क्रांती होय. या कालखंडामध्ये त्या युरोप खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर
बदल घडून आले गेले, वैचारिक बदल झाले गेले, सामाजिक बदल झाले गेले आणि समाजमनामध्ये एक क्रांतीने विचार मन ढवळून निघालं गेलं. आणि या घटनामुळे युरोपमधील मध्ययुगातील कुंठित आणि उपजीविकेपुरती असणारी अर्थव्यवस्थाच बदलली गेली. उपजीविकेपुरती म्हणजे तात्पुरतं, फक्त जगण्यासाठी लागणाऱ्या साधनांचीच निर्मिती करावयाची, उपजीविकेपुरतं. व्यवसाय म्हणून त्याकडे पाहिलं जात नव्हतं. उद्याच्या भविष्याची तरतूद म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात नव्हतं. आज आपल्याला लागतं तेवढंच उत्पादन घ्यायचं किंवा आपल्याला अन्न जेवढं लागेल तेवढंच उत्पन्न घ्यायचं. परंतु विद्यार्थी मित्र आहो, त्यामुळे उद्योग आणि आर्थिक व्यवहारात वाढ होण्यास मोठ्या प्रमाणात वाढ झाली गेली या व्यापारी क्रांतीने. मित्र हो, उद्योगासाठी भूमार्गापेक्षा सागरी मार्गांना अधिक पसंती मिळू लागली गेली की भूमार्गावरून वाहतूक करणं अधिक जिकिरीचं समजलं जात होतं, वेळ का लागत होता. परंतु सागरी मार्गाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका देशातून दुसऱ्या देशात माल पाठवला जाऊ लागला गेला. त्या माध्यमातून उत्पादकाला पैसा मिळू लागला गेला. आणि म्हणून उद्योगासाठी ज्या ज्या औद्योगिक उद्योगधंद्यासाठी ज्या ज्या वस्तू उत्पादित केल्या जातात त्या उत्पादित वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोच करण्यासाठी भूमार्गापेक्षा सागरी मार्गाचा अधिक पसंती पसंतीक्रम मिळू लागला. युरोपमधील बाजारात पूर्वेकडून आलेल्या उत्पादित माल, मसाले आणि रेलचेल, आपणाला कापडाची रेलचेल दिसू लागल्या गेली. म्हणजे मसाले आले गेले, कापडं आले गेली, फळं आल्या गेली आणि या माध्यमातून विकास प्रक्रियेला चालना मिळू लागल्या गेली. या व्यापारी क्रांतीने समाज मन ढवळून निघाला गेलं. विद्यार्थी मित्र हो, महत्त्वाचे म्हणजे बँक सेवा अधिक विस्तारित होऊ लागल्या गेल्या. व्यापारी क्रांतीने व्यवसाय करण्यासाठी, मालाच्या वस्तूंचे पैसे घेण्यासाठी बँक सेवा अधिक विस्तारित होऊ लागली गेली. त्याचबरोबर कागदी चलन निर्माण झाले गेले. या सर्व क्रांतिकारी बदलामुळे मध्यम वर्गाची निर्मिती होऊन त्यांनाही आर्थिक सत्तेत सहभागी होता येऊ लागले गेले. म्हणजे या व्यापारी क्रांतीमुळे फक्त व्यावसायिकांचा विकास झाला गेला, भांडवलदाराचा विकास झाला गेला असं नाही, तर मध्यम वर्गाच्या हातालाही काम मिळायला लागलं गेलं आणि त्याचंही आर्थिक विकासाची प्रक्रिया गतिमान झाली गेली आपल्या इथं पाहावयास मिळतं आहे. त्याचबरोबर औद्योगिक क्रांती सांगितली गेलेली आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या 18व्या शतकातील औद्योगिक क्रांतीमुळे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मोठ्या प्रमाणात बदल घडून आले गेले. औद्योगिक क्रांती युरोपमधील सर्व सामाजिक क्षेत्रावर प्रभाव टाकला गेला. युरोपमधील सामाजिक जीवन या औद्योगिक क्रांतीने ढवळून निघालं गेलं. उद्योगधंदे गतिमान झाले गेले, यंत्रतंत्राचा अवलंब केला जाऊ लागला गेला, नवनवीन उत्पादन घेतलं जाऊ लागलं गेलं, नवनवीन यंत्रतंत्राचा अवलंब केला जाऊ लागला गेला आणि महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या दोन हाताला काम मिळू लागलं गेलं. मित्र हो, औद्योगिक क्रांतीमुळे अनेक नवनवीन साधने, यंत्रे व तंत्रज्ञानात सुधारणा होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वस्तूचं उत्पादन होत गेलं. कारण नवनवीन यंत्र आले गेले, साधनं आले गेली आणि ही साधनं सुधारित असल्या गेल्या कारणानं मोठ्या प्रमाणावर वस्तूंचं उत्पादन होऊ लागलं गेलं. 1760 ते 1830 या दरम्यान यंत्रसामुग्री, तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या व्यवस्थेमध्ये नवीन शोधाची मालिकाच निर्माण झाली गेली. मित्र हो, या आर्थिक बदलामुळे सरंजामशाही मागे पडून भांडवलशाही पद्धती निर्माण झाली गेली. भांडवलदाराचा एक नवीन वर्ग निर्माण झाला आणि त्याने औद्योगिक व्यवस्था आपल्या नियंत्रणात ठेवल्या गेली. औद्योगिक क्रांतीमुळे समाजात मोठा बदल झाला गेला. त्याचा परिणाम जुन्या घरगुती उत्पादन
वस्तूकडून नव्या यंत्रोत्पादित वस्तूकडे वाटचाल सुरू झाले गेली. थोडक्यात कुटीर उद्योग बंद झाले गेले, गृह उद्योग बंद झाले गेले आणि आधुनिक यंत्रतंत्रावर चालणारे उद्योगधंदे निर्माण झाले गेले. आणि याची परिणती यंत्रोत्पादनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन ते समाजाच्या विकासासाठी उपयोगात आणलं जाऊ लागलं गेलं. मित्रहो, औद्योगिक क्रांतीमुळे कारखाना पद्धतीचा उदय झाला गेला. कामगारांची श्रमविभागणी, कामाची वाटणी, श्रमविभागणी म्हणजे कामाची वाटणी त्याच्या कलागुण कौशल्याच्या आधारावर केले जाऊ लागले गेले. त्याच्याकडे कोणत्या प्रकारचं शिक्षण आहे, त्याच्याकडे कोणते कलागुण कौशल्य आहे, यावर त्याची कामाची विभागणी ठरल्या जाऊ लागली गेली. ग्रामीण नागरिक स्थलांतर वाढीस लागले. औद्योगिकरणामुळे ग्रामीण भागाकडून शहराकडे, नगराकडे मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतर करू लागले गेले. का तर ग्रामीण भागामध्ये उपजीविकेचे प्रभावी असं साधनं नव्हती. परंपरागत व्यवसाय होते, त्यातून मिळणारं उत्पन्न कमी होतं आणि त्या उत्पन्नाच्या माध्यमातून मिळणारं उपजीविकेचं साधनं देखील कमी होती. शहरात गेलो तर 2 हाताला काम मिळेल, कामाला दाम मिळेल आणि त्या माध्यमातून आपल्या कुटुंबाची मूलभूत गरजांची पूर्तता चांगल्या प्रकारे करता येईल. या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातून लोक शहराकडे स्थलांतर करू लागले गेले आणि या माध्यमातून वर्ग व्यवस्था, कामगार संघटना, वर्ग व्यवस्था निर्माण झाली गेली. भांडवलदार, कामगार हे वर्ग निर्माण झाले गेले, कामगार संघटना निर्माण झाल्या गेल्या. त्याचबरोबर आर्थिक असमानता आणि लोकशाही पद्धत हे सर्व औद्योगिक क्रांतीचे दृश्य अदृश्य परिणाम दिसून येऊ लागले. मित्रहो, आर्थिक असमानता आली गेली. पैशावाल्याकडे पैसा जाऊ लागला गेला, भांडवलदार अधिक श्रीमंत होऊ लागला गेला, परंतु कामगार हा मात्र प्रबळ असा आर्थिकदृष्ट्या बनला गेला नाही. का तर त्याला दिलं जाणारं वेतन हे आणि कामगार भांडवलदाराला मिळणारा नफा यामध्ये असमान अंतर होतं. आणि याचबरोबर लोकशाही पद्धती हे सर्व औद्योगिक क्रांतीचे दृश्य अदृश्य परिणाम झाले गेले. औद्योगिक क्रांतीने कामगार संघटना निर्माण झाल्या गेल्या, आर्थिक असमानता आल्या गेली आणि याची परिणती देशाच्या विकासाला चालना मिळत असताना काही समस्या देखील निर्माण होऊ लागल्या गेल्या. परंतु मित्रहो, त्या समस्या सोडवण्याचं काम या लोकशाही शासन व्यवस्थेच्या माध्यमातून झालं गेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मित्रहो, औद्योगिकरणामुळे ग्रामीण नागरिक स्थलांतर मोठ्या प्रमाणावर घडून आले गेले. ग्रामीण भागाकडून लोक शहराकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करू लागले गेले. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत विविध सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोकरशाही निर्माण झाली गेली की या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे नोकरदार वर्ग लागत होता आणि तो नोकरशाही व्यवस्थेच्या माध्यमातून पुरवण्याची मोठ्या प्रमाणावर व्यवस्था नोकरशाही निर्माण झाली गेली. या अर्थव्यवस्थेत मुक्त बाजारपेठ ही कल्पना हाती होती. त्यामुळे तेथे कारखान्यातून उत्पादित झालेली अनेक उत्पादने विनिमयासाठी उपलब्ध होत होती. मित्रहो, औद्योगिक क्रांती, भांडवलशाही आणि त्याच्या विरोधात निर्माण होणाऱ्या विविध प्रतिक्रिया या सर्व गोष्टीमुळे पाश्चात्य समाजात मोठ्या प्रमाणात उलथपालथ होत होती. त्यांचा समाजशास्त्रावर खूप प्रभाव पडला गेला. हे सर्व बदल आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा अभ्यासात ऑगस्ट कॉम्ट, एमिल दर्खाइम, कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर, जॉर्ज सिमेल हे सर्व समाजशास्त्रज्ञ व्यस्त होते. त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. या क्रांतीतून पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास समाजशास्त्राच्या दृष्टीने झाला गेला आपल्याला पाहावयास मिळतो. फ्रेंच राज्यक्रांती. मित्रहो, 1789च्या फ्रेंच राज्यक्रांतीने समाजशास्त्र निर्मितीस चालना मिळाली. कारण फ्रेंच समाजात निर्माण झालेल्या व्यवस्था व अराजकतेमुळे या काळातले अनेक विचारवंत अस्वस्थ झाले गेले. त्या कालखंडामधील सामाजिक व्यवस्था अराजकतेमुळे अस्वस्थ झाले होते. समाजाची विस्कटलेली घडी नव्याने पुन्हा बसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला गेला. सामाजिक व्यवस्था हा शास्त्रीय समाजशास्त्रज्ञांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला होता. यामध्ये ऑगस्ट कॉम्ट, एमिल दर्खाइम यासारखे विचारवंत पुढे होते. मित्रहो, फ्रेंच राज्यक्रांती हा स्वातंत्र्य आणि समता
यासाठीचा मानवी लढ्याचा इतिहासातील मैलाचा दगड ठरला. यामुळे सरंजामशाहीचा अंत होऊन नवीन समाजव्यवस्था निर्माण झाली. या कृतीतून पुढील आलेल्या संदेशामुळे भारतासारख्या देशही प्रभावित झाला. भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतूनच ज्ञात झालेली आहेत. त्यानंतर सांगितले गेले मित्र, वैज्ञानिक क्रांती. वैज्ञानिक क्रांतीचे सर्वच क्षेत्रात विज्ञानावर भर देण्यात आला. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तांत्रिक विकासाचा प्रभाव दिसून येतो. विज्ञानाला सर्वत्र उच्च प्रतिष्ठा व दर्जा प्राप्त होत होता व विज्ञानाशी संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना देखील सर्वात यशस्वी म्हणून त्यांचे स्वागत व त्यांना खूप प्रतिष्ठा मिळत होती. मित्र हो, प्रबोधनाचा कालखंड हा वैज्ञानिक क्रांतीचा साक्षीदार होता. मानवी जीवनातील सर्व गरजा भागवण्याचे एक साधन म्हणून विज्ञानाकडे बघितले जात होतं. नवीन वैज्ञानिक शोधामुळे अंधश्रद्धांचे उच्चाटन होत होते. समाजशास्त्रामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यामध्ये या कालखंडाचे योगदान महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्र हो, नागरीकरण नंबर 5. औद्योगिक क्रांतीमुळे लोक मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागाकडून शहराकडे स्थलांतर करीत होते. यामागचे प्रमुख कारण म्हणजे शहरात रोजगार मिळण्याची खात्री होती. 2 हाताला काम मिळेल, कामाला दाम मिळेल आणि या माध्यमातून आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मूलभूत गरजा भागवू शकू, ही खात्री या नागरीकरणाने लोकांमध्ये वाढीस लागले गेले आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागाकडून लोक शहराकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करू लागले गेले. लोंढे शहराकडे स्थलांतर करू लागले गेले, येऊ लागले गेले. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम शहराची वाढती लोकसंख्या, प्रदूषण, वाहतूक, आरोग्यविषयक प्रश्न, झोपडपट्ट्यांची वाढ अशा समस्यातून निर्माण झाला गेला. शहरी जीवनाचे स्वरूप आणि समस्या याकडे मॅक्स वेबर आणि जॉर्ज सिमेल इत्यादी समाजशास्त्रज्ञ आकर्षित झाले. पहिले अमेरिकन समाजशास्त्रीय विचारपीठ शिकागो स्कूल हे नागरीकरणाच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी निर्माण झाले गेले असे आपणाला म्हणता येईल. आज आपण इथेच थांबू. त्यानंतर पुढील प्रकरणाचा उपघटकाची चर्चा करू.